नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप, आरपीआय, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रासप, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उद्या शुक्रवारी 10 मे कोंड्या मामा चौक, मंगलगेट, अहमदनगर येथे जाहीर सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। या सभेच्या नियोजन बैठकी पार पडली आहे। या बैठकीला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। नामदार आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, नगरसेवक युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे, नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, युवक जिल्हाध्यक्ष विवेश भिंगारदिवे, कामगार आघाडी अध्यक्ष योगेश त्रिभुवन, तालुका उपाध्यक्ष जयराम आंग्रे, युवक जिल्हा सरचिटणीस गौरव साळवे, नागापूर शाखा प्रमुख सुरेश भिंगारदिवे, नीलक्रांती शाखा प्रमुख किशोर साळवे, जिल्हा सचिव रमेश भिंगारदिवे, रमेश सूर्यनारायण, युवक जिल्हा कार्याध्यक्ष बंटी गायकवाड आदी जण उपस्थित होते। आज अहमदनगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची अहमदनगर शहराची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या भागाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब उद्या 10 तारखेला मंगलगेट चौक या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा करणार आहेत आणि त्या सभेच्या नियोजनासाठी अहमदनगर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। या बैठकीमध्ये शहर जिल्हाचे किरण दाभाडे, आमचे बंधू अजय साळवे, विजय भांबळ, भिंगारदिवे साहेब, शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्याची आठवले साहेबांची सभा यशस्वी करण्यासाठी आणि सुजय विखे यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आजची ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती। एवढंच या ठिकाणी आपण सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर शहराच्या प्रमुख शाखाध्यक्ष आणि नगर शहराचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी पदाधिकारी यांना गेल्या 4-5 दिवसापासून या नगर शहरामध्ये ते सक्रिय डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ गल्लोगल्लीत फिरत आहेत। ठिकाणी मेळावे घेतात, छोटेखानी बैठका चालू आहेत। परंतु उद्या आठवले साहेबांचा दौरा असल्यामुळे आणि साहेबांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी अहमदनगर शहरातली महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित केली। उद्या आठवले साहेबांची सायंकाळी 6 वाजता मंगलगेट येथे जाहीर सभा आहे। त्या सभेच्या नियोजनार्थ आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या माध्यमातून आपण लोक कसे आणायचे, आपले ज्या भागात आपण राहतो त्या भागातील जास्तीत जास्त महिला कार्यकर्ते आणि कार्यकर्ते त्या सभेला कसे येतील त्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलेलं आहे। कारण की 2009पर्यंत आपण काँग्रेसबरोबर होतो, परंतु 2014 साली आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षाची युती भारतीय जनता पार्टीबरोबर केली आणि तेव्हापासून आपण या युतीमध्ये सहभागी आहोत। आपण जेव्हापासून या भाजपबरोबर आहोत तेव्हापासून या शहरातील या दक्षिण विभागातील जे खासदार आहेत ते मोठ्या मताधिक्याने आपण या ठिकाणी निवडून दिलेले आहे। मग ते दिलीप गांधी असतील किंवा सुजयदादा विखे पाटील असतील। यावेळेस पण आपण सुजयदादांना लाखोच्या लीडनी या दक्षिणेतून निवडून आणणार आहोत। कारण की 2 वेळेस ज्या बाबासाहेबांना या संसदेत पाठवण्यासाठी काँग्रेसने जाऊ न देता त्यांना पाडण्याचं राजकारण केलं आणि त्याचप्रमाणे या काँग्रेसने आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा सामान दिल्लीमध्ये घराबाहेर फेकून दिलं। अशा पद्धतीने अवमानकारक या आघाडीने, महाविकास आघाडीने आपल्या आठवले साहेबांच्या आणि बाबासाहेबांच्या भावना त्यांनी पायंदळी रोवून धरलेल्या आहेत। त्यांचा
निषेध म्हणून आपण गेल्या 10 वर्षापासून BJP बरोबर आहोत. इथून पुढच्याही काळात आपण BJP बरोबर राहू आणि उद्याची सभा ही सक्सेस करू आणि येणाऱ्या काळामध्ये 13 तारखेला सुजयदादा विखे पाटील यांच्यासाठी मोठ्या मताधिक्याने मतदान घडवून आणू आणि 4 जूनला निश्चित सुजयदादा विखे पाटील हे निवडून येतील याचे आम्ही पूर्णपणे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, नगर शहराच्या वतीने, नगर जिल्ह्याच्या वतीने ग्वाही देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.